स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा आज यूट्यूबवरचा आपला पहिला फेस कॅम व्हिडिओ आहे. आणि मित्रांनो, आज आपण एका अतिशय सुंदर अशा विषयाला हात घालणार आहोत. ते म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींचा विषय. मित्रांनो, या ठिकाणी बघा, शासनाने जुलैमध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजना अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी चालू केली. आणि पहिले लोकांना वाटत होते की याचे पैसे पडतात की नाही पडतात. या ठिकाणी पहिला हप्ता पडल्यानंतर बऱ्याच महिलांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले. या ठिकाणी नंतर भरलेल्या महिलांचे सुद्धा फॉर्म भरले, म्हणजे पैसे पडले. आणि या ठिकाणी सप्टेंबरमध्ये भरलेल्या महिलांचे सुद्धा या ठिकाणी 4,500 रुपये या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. आणि यामध्ये आपल्या माता भगिनी ह्या भरपूर या ठिकाणी खुश आहेत. या ठिकाणी बघा, फक्त एक मात्र खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल की या योजनेचं नियोजन आहे, हा नियोजनबद्ध कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने मला तर वाटत नाही की वैयक्तिकरित्या व्यवस्थित पद्धतीने राबवला गेला आहे. मित्रांनो, त्यांनी महाराष्ट्र शासनाने आपल्याला एक पोर्टल दिलं आणि या पोर्टलवर त्यांनी हेल्पलाईन क्रमांक कोणताही दिला नाही. फक्त या ठिकाणी त्यांनी केलेले अर्ज या ठिकाणी नवीन अर्ज करू शकतात आणि त्या योजनेबद्दलची माहिती दिली. कोणत्याही प्रकारची हेल्पलाईन आपल्याला दिली नाही. 181 क्रमांकची हेल्पलाईन क्रमांक दिला, परंतु या ठिकाणी आपला फोन कोणीही या ठिकाणी उचलायला तयार नाही आहे. मला महाराष्ट्रात आज एक तरी व्हायरल क्लिप दाखवा. आज यूट्यूबवर इतके व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओमध्ये मला एक फक्त दाखवा की 181 ला कॉल केला आहे आणि समोरून कस्टमर केअरने त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, तसं होतच नाही आहे का? तर बघा, मान्य आहे की एक तरी या ठिकाणी कॉल उचलायला हवा किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी कॉल केल्यानंतर ते कोणाकोणाचा उचलणार आहेत हे पण खरं आहे. परंतु या ठिकाणी एकही यूट्यूबर्सने या ठिकाणी कॉल केला नाही का? या ठिकाणी व्हायरल कॉल झाला आहे का? नाही. तर याचं स्पष्ट आहे की या ठिकाणी बघा, सरळ सरळ आहे की हेल्प करण्यासाठी या ठिकाणी महिलांना शासन ठरलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी दिलं बघा, व्हॉट्सअपमध्ये तुम्ही तक्रार करू शकता आणि तक्रार केल्यानंतर आम्ही तुम्हाला हेल्प करू असं या ठिकाणी शासन सांगत आहे. परंतु या ठिकाणी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी व्हॉट्सअप पोर्टलला या ठिकाणी तक्रार केली, परंतु त्याचा रिप्लाय आजतागायत कोणताच नाही. आणि ही एक या ठिकाणी या योजनेची शोकांतिका म्हणायला लागेल. मित्रांनो, या ठिकाणी बघा, ज्या काही आपल्या माता भगिनी आहेत त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये जवळपास 90-95% महिलांना पैसे पडले. परंतु ज्या महिलांना आजतागायत एकही रुपया मिळालेला नाही आहे, त्याचा कोणी विचार करते का? किंवा फक्त यूट्यूबवर व्हिडिओ दाखवले जात आहे की तुमचं DBT इनेबल आहे का पहा, तुमचे 2 अकाउंट आहेत का पहा, कोणत्या अकाउंटमध्ये गेलेत का ते पहा, या ठिकाणी तुम्ही KYC करा. या सगळ्या गोष्टी काही महिलांकडे अवेलेबल असताना, मी असं म्हणत नाही की प्रत्येक महिलांची या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. काहींचं DBT इनेबल असेल, काहींचं बँक अकाउंट ब्लॉक असेल, परंतु या ज्या काही गोष्टी या टेक्निकल एरर आहेत त्या येऊ शकतात आणि प्रत्येक स्कीममध्ये ह्या येत असतात. परंतु ज्यांच्या काही सगळ्या गोष्टी ऑल क्लिअर आहेत त्यांना फक्त आश्वासनावर आश्वासनं या ठिकाणी जे यूट्यूबर्स आहेत हे यूट्यूबर्स देत आहेत. या ठिकाणी आपले जे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी जे योजनेचा डंका वाजवत आहेत की आम्ही लाडक्या बहिणींना या ठिकाणी एवढे एवढे हप्ते दिले, एवढे पैसे दिले, परंतु त्यांनी यावरही बोलावं की ज्या माता भगिनींना अजूनही एक रुपया पडलेला नाही, त्यांच्या बाबतीत काही हेल्प आहे का? किंवा हेल्पलाईन क्रमांक आहे का? किंवा तुमच्या समस्यांचं काही निराकरण आहे का? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, फक्त यूट्यूबर्स लोकांनी या ठिकाणी सोल्युशन देऊन चालला नाही की आम्हाला फक्त शासनाचं सोल्युशन हवं आहे, की शासन आम्हाला कोणत्या स्तरावर या ठिकाणी मदत करणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी माझा हा व्हिडिओ महिला भगिनी बघत असाल तर हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाला म्हणजे कळायला पाहिजे की या आमच्या सामान्य लोकांच्या काय समस्या आहेत. फक्त आम्ही यूट्यूबच्या डाऊनलाईनला या ठिकाणी आम्ही कॉमेंट्स टाकून आम्हाला पैसे आले नाहीत एवढं म्हणून चालणार नाही, की आमचा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी हेल्पलाईन क्रमांक द्या, या ठिकाणी त्यांनी आमचा कॉल उचलावा किंवा एखादं पोर्टल आहे त्यांनी आम्हाला रिप्लाय परत द्यावं. या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप पोर्टल या ठिकाणी चालू केलं, परंतु आजतागत या ठिकाणी कोणालाही रिप्लाय आलेला नाही. या ठिकाणी जर रिप्लाय आलेला असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये या ठिकाणी कळू शकता की मी अशी अशी तक्रार केली होती किंवा हेल्पलाईन क्रमांकाला विचारलं होतं आणि आम्हाला त्याच्यातर्फे रिप्लाय आला. मला तर आजतागायत मी जवळपास एक
200-400 फॉर्म भरले, परंतु त्या फॉर्मपैकी या ठिकाणी 5% लोकांना सगळं काही ओके असताना अजूनही आजही ₹1 या ठिकाणी भेटलेला नाही. याचं जे कारण आहे ते फक्त शासनाने आपल्याला स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि या न्यूजवाल्यांना एक माझं सांगणं आहे, की तुम्ही ज्या काही महिलांनी 2 फॉर्म भरले, कुणी 4 फॉर्म भरले, कुणी 30 फॉर्म भरले, त्यांनी पैसे उचलले. तसंच तुम्ही यावर सुद्धा लक्ष द्या, की ज्या महिलांना पैसे अजूनही ₹1 आलेला नाही, त्यांची गोष्ट आहे ती शासनापर्यंत पोहोचवा, की महिलांना का पैसे येत नाहीयेत, त्याचं एक पोर्टल निर्माण करा किंवा त्यांना रिप्लाय देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा ही जी स्कीम आहे मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की सगळ्या लोकांना आपण या ठिकाणी पंगत दिली आणि सगळ्या लोकांना जेवायला वाढलं. परंतु जर एखादा गरजवान व्यक्ती आहे आपल्या पंक्तीमध्ये आला आणि त्याला जर आपण जेवण देऊ शकलं नाही, तर ते जे काही आपलं पुण्य आहे, हे पुण्य पूर्ण व्यर्थ जातं. तशाच पद्धतीने एक गोष्ट आहे, की ही योजना गोरगरिबांची योजना आहे. आपल्या साध्या भोळ्या महिलांसाठी राबवलेली गेलेली योजना आहे. आजतागायत अनेक महिलांचे खरंच मी एक महाराष्ट्र शासनाचे अतिशय या ठिकाणी अभिनंदन देखील करतो. खूप छान योजना आहे, की आजपर्यंत काही महिलांचे बँक अकाउंटसुद्धा नव्हती, की त्यांनी फक्त या योजनेसाठी अकाउंट खोलले आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्यानंतर या ठिकाणी खूप त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित आहे. हे स्मित आणण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा इलेक्शनला होईल किंवा न होईल, या ठिकाणी आशीर्वाद काय म्हणता येईल त्याला, एक औरा असतो, एक एनर्जी असते आणि ती एनर्जी महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या सोबत नक्कीच एक चांगली ताकद म्हणता येईल. ही ताकद या महिलांची तुमच्या सोबत असेल. फक्त महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे, की ज्या महिलांना अशा प्रकारच्या समस्या येत आहेत, त्यांच्यासाठी एक तुम्ही परमनंटली एक पोर्टल निर्माण करा आणि फक्त आता सर्व महिला संपलेल्या आहेत फॉर्म भरण्याच्या. फक्त तुम्ही त्यांच्यासाठी एक हेल्प करा, की तक्रार करून तक्रार तुम्ही टाकल्यानंतर त्यांना त्वरित उत्तर द्या. टोल फ्री क्रमांक असेल, तुमचे जे काही कॉलरवर लोक असतील ते लोक वाढवा आणि महिलांची अशा मदत करा. फक्त त्या यूट्यूबर्स बिचाऱ्या व्हिडिओ बघत आहेत आणि काही-काही यूट्यूबर्स त्यांच्या भावनींचा खेळ करत आहेत. फक्त रोजच एक व्हिडिओ टाकत आहेत. आज पैसे आले, महिलांना खुशखबर, महिलांना 5,000, महिलांना 6,000. काही-काही तर यूट्यूबर्स बघत आहोत, की रोजच एकच धडापाठ आहे, की पैसे पडले, पैसे पडले, पैसे पडले आणि एका दिवसामध्ये जवळपास लाख-लाख व्ह्यूज त्यांना येत आहेत. अशा प्रकारचे जे काही फ्रॉड आपल्या माता-भगिनींसोबत होत आहेत, हे होऊ नये यासाठी एकच काम आहे. जर तुम्ही माता-भगिनी असताल आणि माझा हा व्हिडिओ बघत असाल, तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि माझं जर काही चुकत असेल, तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की कळवू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक नक्की करा. कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या काही समस्या असतील तर कळवू शकता. मी बरोबर आहे का? चुकीचं तर बोलत नाही ना? हे सुद्धा कळवू शकता. काही नाही. तुम्हाला जे वाटतंय तुम्हाला शिव्या द्यायच्या असतील तर शिव्या देऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकच काम करा, की जो काही सामान्यांचा आवाज आहे, सामान्य स्त्रियांचा, भगिनींचा, मातांचा जो आवाज आहे, तो आवाज फक्त मी या व्हिडिओतून सांगितलेला आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. कारण मी अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.